कात्रज देहू रोड बाह्यवळण महामार्गालगत किवळे गावच्या नजीक सोमवारी सायंकाळी एक मोठं होर्डिंग कोसळल्याने 5 नागरिकांचा दुर्दैवी मृत्यू झाला। तर ही संपूर्ण दुर्घटना सामाजिक कार्यकर्ते दीपक भोंडवे यांच्या नजरेसमोरच घडली। आपल्या वैयक्तिक कामासाठी दीपक जात असतानाच अचानक सुसाट वारा आणि जोराचा पाऊस सुरू झाला। तर या दरम्यान दीपक यांना मोठा आवाज ऐकू आला। तेव्हा दीपक यांनी आवाजाच्या दिशेला पाहिले असता एक अवाढव्य होर्डिंग हे जमिनीवर कोसळले होते। हे दृश्य पाहून दीपक यांना असे वाटले की कोणी व्यक्ती या होर्डिंग खाली सापडला तर नसेल ना। तर दीपक बरोबरच या परिसरातील इतर लोकही दुर्घटनेच्या ठिकाणी मदतीकरता धावू लागले। तर या होर्डिंगच्या खालून लोकांच्या किंचाळण्याचा आवाज त्यांना ऐकू येऊ लागला। अशा परिस्थितीमध्ये शेकडो टनांचे होर्डिंग उचलणे कोणालाही शक्य नव्हते। त्याखाली अडकलेल्या लोकांना कशा प्रकारे व काय मदत करावी हेही कोणाला सुचत नव्हते। तर जाणून घेऊया या संपूर्ण घटनेचा थरार प्रत्यक्षदर्शी दीपक भोंडवे यांच्या तोंडून। कात्रज देहू रोड बाह्यवळण महामार्गालगत अवाढव्य होर्डिंग कोसळलं। ज्या वेळेला हे होर्डिंग कोसळलं त्या वेळेला सामाजिक कार्यकर्ते दीपक भोंडवे हे घटनास्थळी होते। यांनी प्रत्यक्षात हे थरारक दृश्य पाहिलं। जे जखमी होते त्यांना रुग्णालयात दाखल केलं। जाणून घेऊया काय परिस्थिती। भोंडवे साहेब, काय परिस्थिती, तुम्ही त्या ठिकाणी गेलात, काय पाहिलं तुम्ही त्या ठिकाणी? अक्षरशः तिथं आम्ही गेल्यानंतर लोक किंचाळत होते की विनंती करत होते वाचवा वाचवा वाचवा। आणि प्रत्यक्षात तिथं ज्या क्रेन आल्या होत्या त्या एवढ्या वेटेजच्या क्रेन नसल्यामुळे त्याला आम्ही मागणं 2 जीसीपीने त्या क्रेन दाबून धरल्या होत्या। त्या क्रेनचे पाय पण इतके ना खाली जात होते, पावसामुळे पूर्ण ते क्रेनचे पाय ना खाली जात होते। मग गॅस कटरच्या साहाय्याने कट करून त्या क्रेननी होल्डिंग ते हँग करून त्याच्यातली 3 लोकांना आम्ही म्हणजे जीवनदान दिले। म्हणजे माझ्या आयुष्यातला हा पहिलाच प्रसंग होता की पहिल्यांदाच अशा एवढ्या मोठ्या दुर्घटनेत की स्वतः समोर झाली। त्यामुळे अंगाचा थरकाप होत होता। त्यामधील एक वाचलेला व्यक्ती की त्याला बोलणं पण अशक्य झालं, त्याचं हे पाहून आम्ही पण असहाय्य झालतो। पण कोणतीही मनात भीती न ठेवता सर्व नागरिक आणि आम्ही त्यांच्या मदतीस तुटून पडलो।